रात्री 9:30 वाजता रिंग रोडवरून घराकडे येत होतो तर सोनोग्राफ हॉस्पिटलच्या शेजारी माझ्यावर अटॅक झाला. 5 ते 6 जण होते. त्यांनी मला धरून गाडीमध्ये कोंबलं एकदम आणि डोक्यावर पट्टी बांधून हातपाय बांधून गाडीमधून नेलं. पुढं काय मला समजलंच नाही कारण काहीच दिसलं असल्यामुळे कुठं नाही काय करतात काय कळलं नाही. आणि मग रात्री साधारण 10 ते सकाळी 6पर्यंत मला ते गाडीमधून फिरवत होते. ते बऱ्याच मारणातनं वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावरून चालत होते. त्यांचं फक्त पैशाची डिमांड होती आणि 5 कोटीची त्यांची डिमांड होती. ते 5 कोटीची म्हणजे व्यवस्था झाली तर तुला सोडण्यात येईल. बाकी काय तुझ्या जीवाला आम्ही काय धोका करणार नाही. पैशाची व्यवस्था झाली तर करू शकतो. मी तसं माझे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर शेलार आणि माझे डॉक्टर अजित पवार यांना फोन केले आणि त्यांना सांगितले तर त्यामुळे तू पैशाची व्यवस्था करा. पैशाची व्यवस्था झाली तर मी कारण दुसरं सांगितलं ते कारण न सांगता दुसरं कारण सांगितलं आणि त्या कारणासाठी त्यांनी पैशाची व्यवस्था करायला सांगितलं. त्यांना पैशाची काही जुळणी तशी एवढी 5 कोटी नाही झाली. साधारण 2 कोटीपर्यंत त्यांना सांगितलं तेवढी तरी करा. 2 कोटी केल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे बारामती काटेवाडी जे स्पॉट सांगितले त्या स्पॉटला मग ते शेजारनं बोलवलं. मग शेजार तिथं ते आल्यानंतर त्यांनी बाकी व्यवस्था करून बाकी त्यांनी यंत्रणा काय की याची मला कल्पना नाही पण त्यांनी यंत्रणा हलवली आणि त्याप्रमाणे मग पैशाची व्यवस्था करण्यात आली. आणि नंतर मग ह्यांचं मला असं फोन आला की बाबा काहीतरी गडबड झाली आहे आणि तुला आता एकतर आम्ही जिवंत मारताना तर सोडून देतो. 2 गोष्टी तर मी त्याला विनवणी केली की बाबा मला काही जिवंत मारू नका. मी काय तुमचं काही हे करणार नाही. तुमची मी तरी पैशाची व्यवस्था करायला तयार आहे. मला तुम्ही सोडून द्या. आणि मग त्यांनी दया दाखवून मला सोडून दिलं. याकडे मी फलटण पोलीस यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करून त्यांनी रात्री 1 वाजल्यापासून त्याचा छडा लावला. तसेच माझे मित्र डॉक्टर राजू वैद्य त्यांनी पण चांगल्या प्रकारे त्याचा पाठपुरावा केला आणि श्रीमान संजीवराजे नाईक निंबाळकर यांचं पण त्याला सहाय्य लागलं. तर सगळ्यांनी हे केल्यामुळं मी आज अस्तित्वात आहे आणि जिवंत आहे. एवढंच समाधानाची बाब आहे. मग प्रोटेक्शन मनी हे तुम्ही त्यांच्यासोबत स्वाधीन केले का कसं? मनीचा जो प्रकार झाला तो जो माझा माणूस घेऊन होता तर त्या प्रकारे तिथं काय झालं याची काही मला कल्पना नाही देण्यात आली. पण माझं असं समज होतं की त्यांनी 2 कोटीची व्यवस्था केलेली आहे आणि त्याद्वारे मला सोडण्यात यावं. आता ॲक्च्युअली तिथं काय झालेलं आहे त्याची काही कल्पना नाही. मला 10:37 पहिला डॉक्टरांचा फोन आला की शेलार आपल्याला 4 ते 5 कोटीची पैशाची व्यवस्था करायची. ते आपल्याला एक व्यवहार करायचा ते मध्यरात्रीपर्यंत पाहिजे. तर मग सर म्हणलं मी बरं ठीक आहे म्हणलं करतो. आम्ही बंगल्यावर आलो डॉक्टरांच्या राहत्या घरी आलो आणि तिथं बघितलं तर डॉक्टर नाही. परत फोन आला शेलार कर कशा बी करून लवकर कर जरा ते पेमेंट द्यायचे पुढे 5 कोटी पण मित्रांना वगैरे आणि पैसे चार्जेस कर. मग मी अविनाश मोरे मित्र आहेत डॉक्टर पवार त्यांना फोन करून सांगितलं की असं झाले पेमेंट पाहिजे. मग ते आले माझ्याजवळ म्हणलं सरांचा फोन आला आहे मला फोन येते पैसे पाहिजे 4-5 कोटी. तर ते परत आम्ही म्हणलं अरे एवढे पैसे कशाला असतं मग परत रिपीट सरांचा फोन आला की तू राजू डॉक्टरांना फोन कर त्यांच्याकडून पैसे येईल. मग राजू डॉक्टरांना फोन करून पैशाचे मी म्हणलं पैसे पाहिजे. तर त्यांचा फोन आला की बाबा डॉक्टरांचा फोन आला नाही तू डॉक्टरांना फोन करायला. मग मी डॉक्टरांना फोन केला की राजू डॉक्टर तर पवार डॉक्टरांना फोन करायला लावला मी की राजू डॉक्टरांना सांगा की पेमेंट. मग हे राजू डॉक्टरमध्ये काहीतरी गपलत आहे. मग अविनाश मोरे म्हणले की काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. मग आम्ही एकत्र आलो चौघं. नंतर चौघांनंतर सरांचा फोन आला तुम्ही काही करून प्लीज काही. तर राजू डॉक्टर म्हणले आत्ता 70 ते 65 ते 70 लाख रुपये जमतात. सर म्हणले नाही काही करा बाळासाहेब तुम्हाला प्लीज माझ्यासाठी एवढ्या पण ॲडजस्ट करा. मी उद्या सकाळी आलो तुम्हाला बोलतो सगळं सांगतो. ठीक आहे मग तेवढ्या शेलारला फोन द्या. मग सरांनी राजू डॉक्टरांनी माझ्यावर फोन दिला शेलार तू काही कर काही मित्रांना फोन कर याला पेमेंट ॲडजस्ट कर मला आपल्याला मध्यरात्री द्यायचे आणि उद्या सकाळी पुण्याला द्यायचे. ठीक आहे तिथं आम्ही विचार करून नंतर आम्ही भाऊ कापसे त्यांच्याकडे गेलो. तिथून मग बाबांना फोन केला. बाबांकडून आम्ही नाळे PI त्यांच्याकडे गेलो. तिथून आम्ही पोलीस स्टेशन देऊन ही सगळी माहिती दिली. मग तिथून कॉलिंग चालू. मग तुम्ही तिथंपर्यंत पैसे द्यायला गेला का नाही?
गेलो पैशाचं आम्ही आपलं नाटक करत आम्ही गेलो पुढं ट्रॅक लावलेला. तर सर म्हणजे 5 नाही 2 कोटी तरी काही करून 2 कोटी आणि तू एकटा ये टू व्हीलरवर. तर माझं ठरलं ह्यांनी पोलीस स्टेशनच्या ट्रॅक लावून मी एकटा जायचं ठरवलं. परत मी सरांना फोन केला, मोठी गाडी घेऊन तू, मला बॅग येत नाही. चालते म्हणले तू ये एकटाच ये, फक्त काही काही करू नको, कोणाला सांगू नको, हालचाल काही करू नको, महत्त्वाचं व्यवहार आहे, कोणालाही बोलू नको. मग मी आमचं चालू झालं. मग मी गेलो बारामतीत महालक्ष्मी पुढे थांबायला सांगितलं. तिथे काय आले नाहीत ते. तिथून पुढे म्हणले काटेवाडीत गेलो. त्याच्याजवळ 3 तास थांबलो तरी आले नाही. यायच्या आधीच ते ट्रॅकवरून ते सापडले. काल रात्री 10 वाजताच्या सुमारास फलटण इथल्या सुप्रसिद्ध सिद्धनाथ हॉस्पिटलचे डॉक्टर संजय राऊत ह्यांचं अपहरण करण्यात आलं आणि ह्या अपहरणाच्या अनुषंगानं त्यांच्या हॉस्पिटलचे जे मॅनेजर आहेत त्यांना 5 कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. त्या अनुषंगानं त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क साधला आणि त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नाळे आणि त्यांच्या टीमनी त्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखा सातारा इथले पण काही अधिकारी यांनी मिळून त्या डॉक्टरांचा शोध घेतला आणि त्यामध्ये आम्हाला 3 आरोपी हे मिळून आलेले आहेत आणि डॉक्टर राऊत यांचीसुद्धा आम्ही यशस्वीपणे सुटका करू शकतो. डॉक्टर संजय राऊत सिद्धनाथ हॉस्पिटल फलटण यांचं काल दिनांक 20 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान अपहरण झालं होतं. त्यांच्या दवाखान्यामधून ते घरी जात असताना अज्ञात लोकांनी त्यांना 4 चाकी गाडीमधून अपहरण केलं होतं आणि 5 कोटी रुपयाची खंडणी ते संबंधित दवाखान्याच्या मॅनेजरकडे मागितली होती. त्यानंतर त्यांची तक्रार आल्यानंतर पोलीस स्टेशनला खंडणी अपहरणाचा गुन्हा फलटण शहर पोलीस स्टेशनला दाखल झाला. तात्काळ माहिती मिळाल्यानंतर फलटण ग्रामीण, फलटण शहर त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे 5 पथकं तयार करण्यात आली आणि पुणे जिल्ह्यामध्ये ह्या आरोपींचा शोध घेण्यात आला. मिळालेल्या माहितीप्रमाणे आता सदरचे जे आरोपी आहेत त्यांना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्याचबरोबर त्या डॉक्टरांची सही सलामत सुटका डॉक्टरांची करण्यामध्ये सुद्धा पोलिसांना यश लाभलेलं आहे. संपूर्ण कारवाईमध्ये ज्या आरोपींनी वाहनांचा वापर केलेला आहे ती वाहनंसुद्धा आपण जप्त केलेले आहेत. इतर आरोपींचा सुद्धा शोध सध्या सुरू आहे. या कामगिरीबद्दल माननीय पोलीस अधीक्षक सर पंकज देशमुख सर, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील सर यांनी टीमचं कौतुक केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे IG सर श्री विश्वास नांगरे पाटील सरांनी सुद्धा टीमचे कौतुक करून टीमला बक्षीस जाहीर केलेलं आहे. पाटील सर तसेच फलटण शहर पोलीस स्टेशनचे PI नाळे सर यांच्या आदेशानुसार आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याकामी बारामती जिल्हा पुणे येथे रवाना झालो. त्या ठिकाणी आम्हाला अशी माहिती मिळाली की हे आरोपी खंडणीचे पैसे घेऊन जे डॉक्टर आहेत ज्यांना किडनॅप केलं होतं त्यांच्या मॅनेजरला खंडणीचे पैसे घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी ते बोलवत होते. ते आम्ही जसं त्याचा पाठलाग करू तसे ते स्पॉट बदलत होते, म्हणजे त्या ठिकाणी ते पैसे घेऊन बोलवत होते. तर त्यांनी शेवटचं लोकेशन सांगितलं, काठेवाडी येथील पेट्रोल पंपाजवळ त्यांनी त्या मॅनेजरला खंडणीचे पैसे घेऊन बोलावलं. त्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी 3 टीम केल्या होत्या. माझी एक टीम, तसेच API लांडे सर आणि API जाधव सर LCB यांच्या एक टीम, म्हणजे अशा 3 टीम आम्ही ट्रॅप लावून तिथं थांबलो होतो. त्या ठिकाणी आम्हाला अशी माहिती मिळाली की पांढऱ्या रंगाची इवॉन गाडी, त्यामध्ये आरोपी पैसे घेण्यासाठी येत आहेत. तर आरोपी 1-2 वेळा तिथून रेकी करून गेले. नंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला ती गाडी रस्त्यामध्ये थांबलेली दिसली. त्यानंतर आम्हाला बघून ती गाडी जेव्हा पळू लागली त्यावेळेला आम्ही त्या गाडीचा पाठलाग केला. पाठलाग करताना जेव्हा आम्ही त्यांच्या गाडीसमोर आमची गाडी आडवी मारली त्यावेळेला ती गाडीतून उतरून बाजूला ऊसाचं शेत होतं त्या शेतामध्ये ते पळू लागले. पळताना 2 आरोपी त्या गाडीजवळच आम्हाला सापडले. तर 2 आरोपी शेतात पळू लागले. तर त्याच्यामधला एक आरोपी आम्ही पाठलाग करून पकडला. एक आरोपी ऊसामध्ये पळून जाण्यास सफल झाला. त्या 3 आरोपींना आम्ही त्याच ठिकाणी ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल केलेला आहे. धन्यवाद.